मस्त गरमागरम मराठमोळं मसाला वांगं आपलं तयार झालं आहे. कसलं भारी दिसतंय ना. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. फक्त वांगी बाजारातून आणायची, बाकी सर्व साहित्य तर आपल्या घरातच असतं. चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया. आधी आपण आता मसाल्यासाठी वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी घेतलं आहे अर्धी वाटी सुकं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं. आता हे सर्व आपण मिक्सरमधून वाटून घेऊया. आपल्याला जास्त बारीक करायचं नाही, थोडं जाडसर अशी भरड ठेवायची आहे. हे अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आपल्याला हे सुका मसाला बनवायचा, ह्याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं. इथे तर वांगी घेतली आहेत, ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर आता ती कापायची कशी ते मी तुम्हाला दाखवते. आधी आपण वांग्याचं देठ कापून घेऊया. हवं तर तुम्ही थोडंसं देठ तसंच ठेवू शकता. त्यानंतर हे वरचं कवर आहे वांग्याचं, ते पण आपण काढून घेऊया. त्यानंतर वांगं असं मध्ये कापून घ्यायचं आणि लक्षात ठेवा जास्त देठापर्यंत कापून घ्यायचं नाही, नाहीतर आपल्याला वांग्यात मसाला जास्त भरता येत नाही. आता वांग्यामध्ये जो मसाला आपण भरणार आहोत तो आपण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे एक मी मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे. त्यानंतर जे आपण वाटण बनवले होते ते आता आपण घालून घेऊया. नंतर 2 मोठे चमचे आपल्याला शेंगदाणा कूट घालायचा आहे. आता आपण सर्व मसाले घालून घेऊया. 1 चमचा हळद, नंतर 1 चमचा जिरं, नंतर 1 चमचा धना पावडर, नंतर चवीप्रमाणे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ. आता यामध्ये थोडं अर्धा चमचा आपण तेल घालणार आहोत आणि नंतर सगळं हे मिक्स करून घ्यायचं. हे सगळं आता व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता आपण हे वांग्यामध्ये भरून घेऊया. ह्याप्रमाणे आता मी दाखवल्याप्रमाणे वांग्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया. सर्व वांग्यामध्ये माझा मसाला भरून झाला आहे. आता भाजी बनवण्यासाठी मी कढई गॅसवर गरम करत ठेवली आहे. कढई चांगली तापली की त्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा तेल घालायचं आणि त्यानंतर जी मसाला भरलेली वांगी होती ती आपण यामध्ये घालून घेऊया आणि मग 1 सेकंदभर आपल्या तेलामध्ये वांगी चांगली फ्राय करून घ्यायची. त्यानंतर ज्याचा उरलेला मसाला होता तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि नंतर यावर झाकण ठेवून आपल्याला एक 2-3 मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे. एक 2-4 मिनटं झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता वांगी मस्त तेलामध्ये फ्राय झाली आहेत. आता याला आपण छान मिक्स करून घेऊया आणि नंतर थोडंसं पाणी घालून याला आपण शिजवून घेऊया. आता इथे आपण सुकं मसाला वांगं बनवते म्हणून पाणी मी कमी वापरत आहे. अगर तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल तर पाणी तुम्ही जास्त वापरू शकता. पाणी घातल्यानंतर ह्याला एकदा मिक्स करायचं आणि नंतर झाकण ठेवून याला चांगलं शिजवून घ्यायचं. एक 10 मिनटं झाली आहेत आणि वांगं आपलं मस्त एकसारखं शिजलं आहे. हां, आपण एक लक्षात ठेवा, मध्ये मध्ये वांगं चेक करत राहायचं, कारण मसाला खाली करपू शकतो आणि वांगी पण एकसारखी शिजली जात नाही. त्यामुळे मध्ये मध्ये वांगी वर खाली करत राहायचं. तर मस्त आपलं चमचमीत मराठमोळं मसाला वांगं तयार झालं आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे. तुम्हीही ट्राय करा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ती.